भंडाऱ्यामध्ये एक भीषण स्फोट झालेला आहे आणि यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर इथल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते। या कंपनीमध्ये दारूगोळा तयार केला जातो। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे आणि यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। 5 ते 7 लोक जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। या कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला। या आवाजाचा जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना प्रभाव जाणवून आलेला आहे। त्यामुळे आता या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल याची कल्पना आपण करू शकतो। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी प्रवीण यांच्याकडून। प्रवीण, साधारण काय सध्याची अपडेट आहे, किती जण जखमी आहेत? नक्कीच घटनास्थळी जे आपल्याला व्हिडिओ आले ते किती भयानक आहे त्यावरून सिद्ध होतं की कंपनीमध्ये किती भीषण स्फोट झालेला आहे। जवळपास 4 ते 5 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला असल्याची माहिती आहे आणि 5 ते 7 लोक जखमी आहेत। त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। काही जे किरकोळ आहेत त्यांना तिथलं आयुध निर्माण तिथलं जे हॉस्पिटल त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं। एकंदरीतच ह्या स्फोटची तीव्रता इतकी भयानक होती की जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज ऐकू आलेला आहे आणि आता घटनास्थळी अँब्युलन्सचा आवाज आहे तो घोंघवत आहे। स्वाती, अगदी तर आपण पाहतोय हा भीषण स्फोट झालेला आहे। प्रवीण, मगाशी 5 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे। साधारण या कंपनीमध्ये किती कामगार त्यावेळेला उपस्थित होते आणि काम करत होते? नक्कीच सकाळच्या सुमाराला पहिली जी शिफ्ट होती त्या ठिकाणी जवळपास 500 ते 700 जे कामगार आहेत ते काम करत होते। कंपनी मात्र प्रत्येक सेक्शन मध्ये वेगवेगळा काम करत होते। त्यामुळे ज्या ठिकाणी दारूगोळा निर्मिती होतो त्या ठिकाणी स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे। अगदी साधारण कशामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय, काय माहिती मिळाली आहे? अजूनही त्या संदर्भात माहिती मिळालेली नाही, मात्र त्या संदर्भात लगेच माहिती मिळेल असं कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। साधारण जखमींची संख्या किती आहे? जखमींची संख्या 5 ते 7 असल्याचीही माहिती समोर येत आहे। अजूनही त्या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। पोलीस प्रशासन असो आरोग्य प्रशासन घटनास्थळी पोहोचलेले आहेत। अगदी तर आपण पाहतोय भंडाऱ्यामध्ये मोठा स्फोट झालेला आहे। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे आणि यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। 5 ते 7 लोक यामध्ये जखमी झालेले आहेत। कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे। दरम्यान या संदर्भात वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। आता ती प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे। 5 जणांचा मृत्यू झाल्याचे, त्याचं कारण अजून काही कळलं नाही। मृतांचा आकडा सुद्धा पुढे किती वाढू शकतो ही पण शक्यता वर्तवली जात आहे आणि दुर्दैवी या घटना आहे, अत्यंत गंभीर अशी घटना आहे। संपूर्ण माहिती आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल, पण आता तरी 5 जणांचा मृत्यू झाल्याची आणि जखमी असल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये आता आले ते आपल्याला गेले होते, आता यवतमाळमध्ये गेले। गिरीश सभेचं म्हणणं आहे काँग्रेस बोलते। तर आपण ही दृश्य पाहतोय, अतिशय भयानक अशी ही दृश्य आहेत। दारूगोळा निर्मितीच्या कंपनीमध्ये कारखान्यामध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झालेला होता आणि या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू गेलेला आहे आणि त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल ते आपल्याला कल्पना करता येऊ शकते। या कंपनीमध्ये दारूगोळा निर्मिती होते आणि याच कंपनीत मोठा स्फोट झाला। यामध्ये आतापर्यंत 5 जण ठार झालेले आहेत, तसंच 7 जण जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळते। आपण हे दृश्य पाहतोय, स्फोट झाल्यानंतर मोठा धुराचा लोट सुद्धा पसरलेला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। साधारण सकाळच्या वेळेला या कंपनीमध्ये 500 ते 700 कर्मचारी काम करत होते अशी माहिती मिळते आणि त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। दरम्यान हा स्फोट नेमका का झाला याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे आणि स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी धुराचा मोठा लोट इथे पाहायला मिळतोय। भीषण असा हा स्फोट आहे आणि या संपूर्ण स्फोटाचे हादरे हे जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू गेलेले होते आणि त्यामुळे हा किती भीषण स्वरूपाचा स्फोट आहे याची आपण कल्पना करू शकतो। हा स्फोट नेमका का झाला यामागची कारण अद्याप कळू शकलेली नाही। पोलीस या संदर्भातला तपास करतील आणि त्यानंतर यामागचं कारण स्पष्ट होईल।